आपणही आतापर्यंत ऐकलो, कुणाच्या लक्षातही आला नाही. कारण ज्ञानोबरायाचा पुरावा याला देतो मी. तो कल्पी तो जपू माझा, जर एकदा माझा फक्त माझा झाला तर त्याला जे जे वाटेल त्या नावानं हाक मारली तरी मी त्या नावानं प्रकट होतो. विठाला विठाला तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा. माझा जप आहे ते काही म्हणू, पण महाराज इतकी दृढ निष्ठा तुकोबरायांची भगवान शिवावर पण आहे. महाराज तुकोबराय एकदा आजारी पडले आणि आजारी पडल्यावर त्यांचं वाजू द्या, आपल्या इकडंच ध्यान द्या. आजचा अभंगच आहे. राहू आता हेची ध्यान, आपलं ध्यान फक्त या कलशावर आणि या सेवेवरच पाहिजे. विठाला विठाला हे ध्यान जर चुकलं तर फार नुकसान होतं. जीवनामधलं ध्यान जर सात्विक वृत्तीवरून पाय घसरला फार मोठं नुकसान होतं. आणि हे नुकसान कशानंच भरून येत नाही. कारण महाराज याने आपल्या जीवाला भोग रोग येतात. ज्ञानोबराय म्हणतात आपल्या कर्माने यांना रोग आहे. रोग काय रोगिया, दरिद्र काय दरिद्रिया, परी भोगी जे बळिया अनावर. म्हणले कर्म असे, कर्मच देव आहे. तया सर्वात्मका ईश्वरा. ज्ञानोबरायांची गोड भाषा आहे का. स्वकर्म स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. मग सर्वस्व करुणी सेवा, सर्वस्वाने एकदा जर सेवा केली तर कर्मच देव होतं. कारण नाही कशी क्षणमपी जात तिष्ठत्य कर्मकृत. अर्जुनाला भगवान सांगतात, अर्जुना कर्म विसरू नको, हे माझे ते माझे असं म्हणू नको. ध्यान इकडे तिकडे जाऊ देऊ नको. धनदारा पुत्र जन